स्वागत आहे आमच्या YouTube चॅनलवर। तर मित्रांनो, संजय गांधी निराधार अनुदान योजनेचे पैसे आलेले आहेत। लाभार्थी आता यामध्ये जीआर सुद्धा आलेले। जीआर आपण सर्वात महत्त्वाचा बघून घेऊया। विशेष सहाय्यक योजनेतील लाभार्थ्यांना अर्थसहाय्याचे वितरण डीबीटी पोर्टलद्वारे करण्याबाबत महाराष्ट्र शासनाच्या सामाजिक न्याय आणि विशेष सहाय्यक विभाग यांच्या मार्फत 22 ऑगस्ट 2025 रोजीचा हा जीआर आहे। आता या जीआर अंतर्गत सामाजिक न्याय आणि विशेष सहाय्यक विभागांतर्गत राज्य पुरस्कृत संजय गांधी निराधार अनुदान योजना आणि श्रावणबाळ सेवा राज्य निवृत्ती वेतन योजना या योजना आणि केंद्र पुरस्कृत इंदिरा गांधी राष्ट्रीय वृद्धापकाळ निवृत्ती वेतन योजना, इंदिरा गांधी राष्ट्रीय विधवा निवृत्ती वेतन योजना आणि इंदिरा गांधी राष्ट्रीय दिव्यांग निवृत्ती वेतन योजना या योजना राबवल्या जातात। आणि या योजनेचे पैसे जे आहेत, सप्टेंबर महिन्याचे जे पैसे आहेत ते आता आलेले आहेत आणि सप्टेंबर महिन्याचा जो पैसा आहे डीबीटी अंतर्गत थेट लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये जमा केले जाणार आहे। आर्थिक जे वर्ष आहे त्यानुसार जे काही तरतूद अर्थसंकल्पामध्ये केलेली होती आणि त्या अंतर्गतच हा निधी वितरित करण्यात आलेला आहे। आता विशेष सहाय्यक योजनेतील लाभार्थ्यांना माहे सप्टेंबर 2025 चे अर्थसहाय्य डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर म्हणजे डीबीटी अंतर्गत थेट लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये जमा केले जाणार आहे। यासाठी या ठिकाणी हा जीआर काढण्यात आलेले 2024 पासून आपण बघितलं की जे सर्व जे पैसे आहेत संजय गांधी निराधार अनुदान योजना असेल किंवा श्रावणबाळ राज्य निवृत्ती वेतन योजना असेल, या योजनेचे जे पैसे डीबीटी द्वारे जे आहेत लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये जमा केले जातात आणि निवृत्ती वेतन योजनेतील NSAP या योजनेतील लाभार्थ्यांचे सुद्धा पैसे या ठिकाणी डीबीटी अंतर्गतच खात्यामध्ये जमा केले जातात, ज्यामध्ये इंदिरा गांधी राष्ट्रीय वृद्धापकाळ निवृत्ती वेतन योजना असेल किंवा इंदिरा गांधी राष्ट्रीय विधवा निवृत्ती वेतन योजना असेल किंवा इंदिरा गांधी राष्ट्रीय दिव्यांग निवृत्ती वेतन योजना असेल, या योजनेचे सुद्धा पैसे आलेले आहेत। तर हे सुद्धा पैसे जे सप्टेंबर महिन्याचे असेल आणि सप्टेंबर महिन्याचे पैसे आता खात्यामध्ये जमा करण्यास सुरुवात होणार आहे लवकरच। आणि जीआर सुद्धा आलेले। आता यामध्ये बघितलं तर जे आता कोणत्या योजनेसाठी किती पैसा या ठिकाणी वितरित करण्यात आलेले ते बघून घेऊया। सर्वात महत्त्वाचं म्हणजे वृद्ध, विकलांग आणि निराश्रित व्यक्तींचे कल्याण आणि संजय गांधी निराधार अनुदान योजनेसाठी जवळपास यामध्ये बघितलं तर 18 लाख रुपये 1,80,00,000 रुपये या ठिकाणी जमा करण्यात आलेले आहेत आणि हे पैसे थेट लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये जमा केले जाणार आहे। त्यानंतर दुसरी अनुसूचित जाती उपाययोजनेअंतर्गत दुर्बळ, वृद्ध आणि निराधारांना अनुदानासाठी संजय गांधी निराधार अनुदान योजनेमधील ज्या काही लाभार्थी आहेत त्यांच्यासाठी 4,57,500 रुपये एवढा निधी वितरित करण्यात आलेला आहे। त्यानंतर बघितलं तर जनजाती क्षेत्र उपाययोजनेअंतर्गत जनजाती क्षेत्राबाहेर जे उपाययोजनेअंतर्गतचे काही जे लाभार्थी असेल संजय गांधी निराधार अनुदान योजनेतील त्यांच्यासाठी सुद्धा या ठिकाणी पैसे जमा करण्यात आलेले आहेत, ज्यामध्ये 2,90,000 रुपये या ठिकाणी हे पैसे मिळणार आहे। त्यानंतर बघितलं तर वृद्ध, विकलांग आणि निराश्रित व्यक्तींचे कल्याण श्रावणबाळ सेवा राज्य निवृत्ती वेतन योजनेअंतर्गतचे जे काही लाभार्थी असतील त्यांच्यासाठी या ठिकाणी जे आहे 24,06,400 रुपये एवढा जो निधी आहे वितरित करण्यात आलेला आहे। त्यानंतर बघितलं तर अनुसूचित जाती उपाययोजनेअंतर्गत जे वृद्ध, दुर्बळ आणि निराधारांना अनुदानाअंतर्गत जे काही श्रावणबाळ सेवा राज्य निवृत्ती वेतन योजनेअंतर्गतचे जे काही लाभार्थी वर्ग आहेत त्यांच्यासाठी सुद्धा 8,80,000 एवढा जो निधी आहे वितरित करण्यात आलेला आहे। त्यानंतर बघितलं तर जनजाती क्षेत्राबाहेर उपाययोजनेअंतर्गतचे जे काही लाभार्थी असेल श्रावणबाळ सेवा राज्य निवृत्ती वेतन योजनेतील त्यांच्यासाठी सुद्धा या ठिकाणी जे आहेत निधीचं वितरण करण्यात आलेले, ज्यामध्ये बघितलं तर 5 लाख रुपये एवढा जो निधी आहे वितरित करण्यात आलेला आहे। आता एकूण जर निधी आपण बघितलं तर यामध्ये 63,33,900 एवढा जो निधी आहे राज्य सरकार मार्फत वितरित करण्यात आलेला आहे। तर अशा प्रकारे बघितलं तर ज्यामध्ये श्रावणबाळ सेवा राज्य निवृत्ती वेतन योजनेतील जे लाभार्थी असतील त्याचबरोबर जे काही संजय गांधी निराधार अनुदान योजनेतील लाभार्थी असतील त्यांच्यासाठी ही एक महत्त्वाची अपडेट आहे। जवळपास आपण रक्कम बघितलं तर 63,33,900 एवढी रक्कम जी आहेत लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये जमा करण्यात येणार आहे। सप्टेंबर महिन्याचा हा हप्ता असेल आणि सप्टेंबर महिन्याचे पैसे आलेले आहेत आणि लवकरच जे लाभार्थी वर्ग आहेत त्यांच्या खात्यामध्ये हे पैसे जमा सुद्धा केले जाणार आहे। हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा। चॅनलवर नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करा। असेच महत्त्वपूर्ण व्हिडिओ तुम्हाला रोज मिळत जातील। धन्यवाद।